नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. ज्या विद्यार्थ्यांनी कामगार आयुक्तालयामध्ये अर्ज केला असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुशखबर म्हणू शकता की तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. सो संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. प्रत्येक शिफ्टनुसार तुमची परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे. ॲज एक्सपेक्टेड 29 आणि 30 या 2 दिवसामध्ये तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी होणार आहेत. पण प्रत्येक संवर्गासाठी वेगवेगळी शिफ्ट त्या ठिकाणी आखून दिलेली आहे. त्या पद्धतीने ते वेळापत्रक आहे. सो जाणून घेऊयात पूर्ण माहिती. त्या अगोदर सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या. काही डाऊट असतील अवश्य मला तुम्ही कमेंट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी कायदेवर आधारित आपली बॅच जॉईन केली नसेल जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी 6 ते 7,000 MCQ काढून देण्यात आलेले आहेत. सो तिथं तुमची परिपूर्ण तयारी होऊन जाईल. सो ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे आणि सगळ्यांना व्हिडिओच्या सुरुवातीला बॅचबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली होती. तर लक्षात ठेवा, ॲप डाउनलोड करून घ्या. शेवटच्या दिवसामध्ये काहीच न करता साध्या सोप्या भाषेत अगदी कमी वेळेमध्ये जास्त तयारी तुमची या बॅचमधून होणार आहे. ओके, साधा सिंपल भाषेत पाहायला गेलं तर ॲपची लिंक खाली दिलेली आहे, डाउनलोड करून घ्या. आणि त्या ठिकाणी ही जी काही तुम्हाला अर्जुन नावाची बॅच इथं दिसेल तर या बॅचमध्ये तुम्हाला प्रवेश त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्या बॅचमध्ये तुमचे कायदे आणि नॉन टेक्निकलचे म्हणजे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि GK अशा सर्व विषयांचे सगळ्यात महत्त्वाचे टॉप लेवलचे MCQs या बॅचमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. ओके, राहिला प्रश्न, या बॅचमध्ये ऑलरेडी पहिला टेस्ट पेपरसुद्धा आलेला आहे. आता इथून तुम्हाला जवळपास जमलं तर एक 10 किंवा 5 टेस्ट याच बॅचमध्ये उपलब्ध आमची टीम तुम्हाला करून देणार आहे. सो लवकरात लवकर जॉईन करा. बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा. त्या अगोदर बऱ्याच जणांचं डेमो वगैरे पाहत म्हणतात तर तिथं ओरिजिनल PDF प्रोव्हाइड केलेली आहे, जी डेमो सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. ओके, सो बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा. ज्यांना कोणाला काही डाऊट येत असतील कमेंट करून द्या. धन्यवाद. पाहून घ्या, याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की ॲज एक्सपेक्टेड जी काही सरळ सेवा भरती आहे तर त्या सर्वांची परीक्षा 29 आणि 30 जुलै या 2 दिवसामध्ये घेण्यात येणार आहे. दर दिवशी 3 शिफ्ट असतील आणि 3 शिफ्टमध्ये कुठल्या कुठल्या पदाचं कसं कसं असेल ते त्यांनी दिलं आहे. पहिल्या दिवशी लेखापाल आणि निरीक्षकचं तेच पहिल्या शिफ्ट, दुसऱ्या शिफ्ट आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा निरीक्षकचे फॉर्म जास्त आलेत. ऑलमोस्ट पाहायला गेलं तर 33,000च्या जवळपास फॉर्म आलेत. त्यामुळं कॉम्पिटिशनसुद्धा तुमची तगडी होणार आहे. त्यामुळं जेवढं होईल तेवढं अभ्यास आत्तापासून चालू करा. जे काही शेवटचे दिवस असतील त्या शेवटच्या दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं काय करायचं, MCQचा सराव करायचा. ओके, सराव करा. कायदे वाचले नसतील, थेरी वगैरे वाचण्यापेक्षा साध्या सोप्या भाषेत जे MCQज आहेत ते त्या ठिकाणी वाचून घ्या. ओके, बाकी ज्यांनी कुणी बॅच पाहिली नसेल पाहून घ्या. त्या ठिकाणी स्पेशली अशी बॅच त्या ठिकाणी बनवून देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये कायदे आणि नॉन तांत्रिकचे ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके, बाकी हॉल तिकीट तुम्हाला 7 दिवस अगोदर मिळून जातील. याच्याशी संदर्भात काही डाऊट असतील अवश्य मला कळून द्या. बाकी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.